पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येत आहेत। मोदींच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज झालंय। पुढच्या काही क्षणात मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमधील हेलिपॅडवर पोहोचलेले आहेत। हेलिपॅडवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींचं स्वागत करणार आहेत आणि त्यानंतर नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे। त्यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करणार आहेत। हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मोदी मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत। यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो 1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचा समावेश आहे। अगदी काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये आगमन होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडच्या दिशेने रवाना झालेत। तर विविध लोकनृत्य सादर करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये स्वागत केलं जाणार आहे। रोड शोची जय्यत तयारी केली गेली आहे। तपोवन मैदानामध्ये सभेची तयारी झालेली आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये येणार। आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिपॅडच्या दिशेने रवाना झालेत आणि या तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सध्या हेलिपॅडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या तिघांनीही एकाच गाडीतून प्रवास केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।